तर घाटकोपर पश्चिम से भाजपचे उमेदवार राम कदम थोड्याच वेळात मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यांच्याशी बातचीत केली मृत्युंजय सिंग यांनी। 20 नोव्हेंबर म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस। आपल्यासोबत घाटकोपर पश्चिमचे भाजपचे उमेदवार राम कदमजी आहेत। राम कदमजी, आपण मतदान करायला जात आहेत। मागच्या एक महिना आपण खूप प्रचार केला, काय विषय घेऊन जनतामध्ये गेला, कसा प्रतिसाद मिळाला, काय उमेद आहे? 2,500 कोटी रुपये मी घाटकोपरच्या विकासासाठी आणण्यात यश मिळवलं। प्रति जेजुरी नवीन पाण्याच्या टाक्या, पूर्ण पाईपलाईन बदलणं, त्याच्यानंतर 2 विथ स्विमिंग पूल, जिमखाने, राजावडे हॉस्पिटलचा पूर्णपणे पुनर्विकास, कॅन्सरच्या हॉस्पिटलसहित अशी वेगवेगळी कामं, म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी 305 कोटी रुपये, अशी वेगवेगळी कामं घाटकोपरच्या विकासासाठी 2,500 कोटी रुपयांची जी विकास निधी आणण्यात मला यश मिळालं, जे 2027-28 पर्यंत ती कामं डोळ्यांनी दिसायला लागतील। दुसऱ्या बाजूला कोणाच्याही घरी मृत्यू झाला तर त्या घरी जाणारा माझा माणुसकीचा डबा हा ऊन वारा पाऊस कधी असेल तरी कधीच चुकला नाही। मोक्षधाम रथ ही कल्पना महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली माझी। यात्रा पॅटर्न हा घाटकोपरचा जो महाराष्ट्र सरकारनं स्वीकारला, तर हजारो लोकांच्या यात्रा घडवल्या, हजारो लोकांची मोफत ऑपरेशन करण्याचं सौभाग्य परमेश्वरानं माझ्या हातून करून घेतलं। तर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे। आणि तुम्ही कोणालाही हा भूम घेऊन जाऊन विचारलं की राम कदम हा घेणारा आमदार आहे लोकांकडून का देणारा आमदार आहे, तर सगळे लोक सांगतील हा लोकांना देणारा आमदार आहे। तर त्याच्यामुळे पुण्याईच्या जोरावर पुन्हा घाटकोपरमध्ये कमळ निश्चितपणे उगवेल की सगळ्यांनी आपल्या घराबाहेर येऊन मतदान करावं। कॅमेरामॅन अनिल पवारसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।